मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईमध्ये कोरोना नियंत्रणासाठी जी लढाई लढतो आहोत त्या लढ्याचं कौतुक केलेलं आहे। ही एक विशेष बाब आहे जी मला आपल्याबरोबर नक्कीच शेअर करायला आवडेल, किंबहुना आपल्याला ह्याची माहिती मिळालेलीच आहे। पण हे एकटे आपल्या यंत्रणेचं यश नाही। जर आपला सहभाग आणि आपलं सहकार्य या लढ्यामध्ये मिळालं नाही तर आपण हा लढा यशस्वी तर सोडाच, लढूच शकणार नाही। म्हणून पहिल्या प्रथम मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतोय की आपण अत्यंत संयमाने, जिद्दीने आणि शिस्तीने ह्या लढाईमध्ये शासनाला आणि महापालिकेला, मुंबई महापालिकेला मदत करत आहात। दुसरा विषय आहे त्याच्यावरती मी बोलणारच आहे, पण आपल्या भेटीला आलोच आहे तर कोरोनाच्या बाबतीत थोडीशी माहिती देणं हे मला आवश्यक वाटतंच। आपल्याला ही कल्पना आहे की आपण जे काही निर्बंध गेल्या काही दिवसापासून लावलेले आहेत त्या बाबतीत मी गेल्या वेळेला बोललो होतो की एक गोष्ट नक्की की रुग्णसंख्या जी काही झपाट्याने वाढत होती ती रुग्णवाढ आता किंचित थांबले नव्हे, ती आता थोडी खाली यायला लागलेली आहे। आता खरं आपण एका धोक्याच्या वळणावरती उभे आहोत। कदाचित आपल्याला असं वाटेल की आता ही लढाई आपण जिंकतो आहोत, नाही, अजिबात नाही। अजूनही एवढा गाफीलपणा आपल्याला परवडणारा नाही आहे। हां, ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्रामधल्या काही जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढ थोडीशी उतरायला लागलेली आहे, पण त्याचबरोबरीने काही जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढ थोडीशी व्हायला लागलेली आहे। ही नाही म्हटलं तरी त्या जिल्ह्यांसाठी ही एक धोक्याची घंटा आहे। इतर देशामध्ये काय चाललेले आहे ह्या बातम्या आपण वाचता आहात। आपण निर्बंध लादून म्हणा किंबहुना निर्बंध पाळून म्हणा, एक सुरुवात केली दुसऱ्या लाटेची युद्ध करण्याची। आता इतर राज्य लॉकडाऊन करतायत, काही प्रमाणामध्ये आपल्यासारखेच निर्बंध टाकतायत। ही एक आता नाही म्हटलं तरी कोरोनाच्या लढाईतली आवश्यकता बनलेली आहे। आज मी आपल्याशी बोलताना हे एक दिलासादायक चित्र आपल्याला सांगत असतानाच आणखीन एक बातमी जी आलेली आहे की देशात, जे मी गेल्या वेळेला आपल्याला बोललो होतो आणि आपण त्याची तयारी गेल्या महिन्यापासून करतो आहोत, ते म्हणजे आता केंद्र सरकारच्या विज्ञानविषयक सल्लागारांनी एक इशारा दिलेला आहे की देशामध्ये तिसरी लाट येते आहे, सावध राहा। सावध राहा म्हणजे काय करायचं तर नवीन काही नाही आहे, त्याच गोष्टी आपण काय करतो आहोत, सावध काय राहतो आहोत। मला असं वाटतं की ह्या नेमक्या काळामध्ये आपण काय करतो आहोत ह्याचं एक ज्याला अपडेट म्हणावा तसं तुम्हाला देण्याची गरज आहे। आज आपल्याकडे साधारणतः म्हणजे 25 एप्रिलला आपल्याकडे राज्यात 6,98,000 म्हणजे जवळपास आपण 7 लाखाला पोहोचलो होतो, एवढे सक्रिय रुग्ण होते। आणि 4 मे म्हणजे काल आपल्या राज्यात 6,41,900 इथपर्यंत ही रुग्णवाढ आपण थोपवून ठेवून थोडीशी खाली आणलेली, ही नक्कीच दिलासादायक गोष्ट आहे। मात्र जे मी तुम्हाला सांगितलं की रुग्णसंख्या काही जिल्ह्यात घटत असली तरी काही जिल्ह्यात मात्र थोडीशी वाढ होते आहे, त्याच्यावरती आपण लक्ष ठेवून आहोत। आपल्याकडे जी आरोग्य व्यवस्था आहे त्या आरोग्य व्यवस्थेमध्ये आपण नक्कीच वाढ करत चाललेलो आहोत। आपण जवळपास आता आयसोलेशन बेड्स हे 4.5 लाखापर्यंत नेलेले आहेत। जवळपास 1 लाख ऑक्सिजन बेड्स आहेत, 30,000च्या आसपास ICU बेड्स आहेत आणि 12,000च्या आसपास आपल्याकडे व्हेंटिलेटर्स आहेत। थोडक्यात सांगण्याचा मुद्दा काय की ही वाढ आपण करतो आहोत, जिथे जिथे आवश्यकता असेल तिथे आपण ह्या वाढीला म्हणजे वाढीला नाही, रुग्णवाढ थोपवायला आरोग्य सुविधा वाढीसाठी मंजुरी दिलेली आहे। अगदी न थांबता जिथे जिथे जे करणं गरजेचं आहे ते करा, असे स्पष्ट निर्देश मी प्रशासनाला दिलेले आहेत। लसीकरणाच्या बाबतीत तीही कल्पना मी आपल्याला दिलेली आहे की साधारणतः 18 ते 44 ह्या वयोगटातील 6 कोटी नागरिकांना आपल्याला लसीकरण करायचं आहे। ती जबाबदारी केंद्राने आपल्यावरती टाकलेली आहे, ती आपण समर्थपणाने घेतलेली आहे। मागे जे बोललो तेच पुन्हा सांगतो की 6 कोटी जनतेला 2 डोस म्हणजे 12 कोटी डोस एक रकमी एका चेकने घेण्याची आपली तयारी आहे। जसजसा लस पुरवठा होईल तसतसा आपण हा आपला लसीकरणाचा वेग जो 5 लाख एका दिवसात आपण करून दाखवलेला आहे
तो अगदी 10 लाखापर्यंत पण नेण्याची आपली क्षमता आहे, त्याहूनही अधिक आपण नेऊ शकतो एवढी तयारी आपली झालेली आहे. लसीकरण मी केंद्रावरती आरोप करत नाही, परंतु केंद्राची सुद्धा अडचण आहेच. कारण ज्या प्रमाणामध्ये लसीचं उत्पादन हे आता हळूहळू वाढतंय त्या प्रमाणामध्ये लसीचा पुरवठा आपल्याला होतो आहे. म्हणून तूर्त आपली क्षमता आणि मर्यादा ह्या दोन टोकाच्या गोष्टी झालेल्या आहेत. जसजसा लस पुरवठा वाढेल तसतसं हे लसीकरण सुद्धा आपण वाढवू. मग त्याच्यानंतर ऑक्सिजनच्या बाबतीत सुद्धा मी सांगितलं की साधारणतः रोज 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन आपण दर दिवशी आपल्या राज्यामध्ये उत्पादित करतो. आज हा जो वापर आहे तो 1700 मेट्रिक टनच्या आसपास झालेला आहे. एवढा रोजचा आपल्याला ऑक्सिजन आज लागतोय. किंबहुना कालच आपण पाहिलं असाल की आपण केंद्राला आणखीन एक पत्र दिले आणि आम्हाला 200 मेट्रिक टन अधिक ऑक्सिजन पाहिजे ही मागणी आपण त्यांच्याकडे नोंदवलेली आहे. 1200 मेट्रिक टन हा आपल्या राज्यात उत्पादित होणारा ऑक्सिजन आणि त्याच्यावरचा 500 मेट्रिक टन ऑक्सिजन आहे तो केंद्र सरकार आपल्याला इथून तिथून राज्यातून बाहेरच्या राज्यातून नेण्यासाठी किंवा देण्यासाठी त्यांनी आपल्याला एक परवानगी दिलेली आहे किंवा मंजुरी दिलेली आहे. हे झालं आजचं चित्र. पण तिसऱ्या लाटेसाठी तयार राहा हे जे काय आता आपल्या केंद्राचे देशाचे वैज्ञानिक सल्लागार बोलत आहेत, आपण याची तयारी सुरू केलेली आहे. मी गेल्या काही दिवसांमध्ये प्रशासनाला याही सूचना दिलेल्या आहेत की महाराष्ट्र जो आज 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन रोजचा निर्मिती करतो आहे, ही निर्मिती आपल्याला किमान 3000 मेट्रिक टनापर्यंत न्यायची. किमान म्हणजे 1200च्या पुढे जवळपास 1800 मेट्रिक टन अधिक ऑक्सिजन आपल्याला येत्या काही दिवसात उत्पादन केलाच पाहिजे, हा आपला आग्रह आणि आपला कटाक्ष आहे. आणि सुरुवात झालेली आहे. मग वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आहेत, PSA असतील, आणखीन काही असतील. आता आपण 300 PSA मी मागे सांगितलं तुम्हाला प्लांट उभारणीसाठी मंजुरी दिलेली आहे. येत्या काही दिवसामध्ये त्याचीसुद्धा सुरुवात होईल आणि काही ताबडतोबीने सुरू होतील. जसजसा प्लांट लावायला म्हणजे त्याच्या बांधकाम असेल आणखीन काही असेल त्याला जसा वेळ लागतो तेवढा वेळ लागेल आणि लवकरात लवकर ऑक्सिजन मिशन ऑक्सिजन हे त्याला मी नावच दिलेलं आहे, मिशन ऑक्सिजन. येत्या काही दिवसात महाराष्ट्र हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालाच पाहिजे, ही आपली अटकळ नव्हे, हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीने आपण हालचाल हे करतो आहोत. आणखीन एक गोष्ट हे आता तुम्हाला थोडंसं सांगणं मला गरजेचं आहे. रेमडेसिवीरच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हळूवारपणाने केंद्र आपल्याला जो कोटा त्यांनी दिलेला आहे त्याच्यात हळूवार वाढ होते आहे. अजूनही पूर्ण जेवढी आवश्यकता आहे तिथपर्यंत आपण पोचलेलो नाही, पण हळूवारपणाने त्याच्यात थोडी प्रगती होते आहे. आणि रेमडेसिवीरचा पुरवठा हा आवश्यकतेनुसार आपण प्रत्येक जिल्ह्याला करतो आहोत. काही जणांची तक्रार आहे की आमच्याकडे एवढे रुग्ण असताना आमच्याकडे एवढेच इंजेक्शन्स येतात. ही तक्रार आहे, जरूर आहे. पण त्यासाठी आपण आणखीन एक गोष्ट सुरू केलेली आहे. एक काल परवापासून मी जो आपला टास्क फोर्स आहे त्या टास्क फोर्सला आपल्या जसं मुंबई आहे, पुणे आहे, ठाणा आहे, मग कुठे भंडारा असेल, नागपूर असेल, सोलापूर असेल, ह्या तिथल्या जिल्ह्यातील आणि तिथल्या शहरातील जे आपले फॅमिली डॉक्टर्स आपण ज्याला म्हणतो, जो कुटुंबाचा डॉक्टर, त्यांना सगळ्यांना झूम कॉलवरती एकत्रित करून मार्गदर्शन करायला आपण सुरुवात केलेली आहे. काय करायचं, आपल्याकडे रुग्ण आल्यानंतर त्याला कोविड झाला आहे तर घरातल्या घरात म्हणजे आपण म्हणतो ना की आवश्यकता नसेल तर हॉस्पिटलमध्ये येण्याची गरज नाही, पण आवश्यकता असेल तर हॉस्पिटलमध्ये त्वरित आलं पाहिजे. मग हे नेमकं जो काही एक मी म्हणेन फरक आहे तो कसा करायचा. घरी असेल तर घरच्या घरी कोणती औषधे दिली गेली पाहिजेत, कोणती दिली म्हणजे द्यायची गरज नाही आहे किंवा देण्याची गरज नसताना सुद्धा दिली जातात ती टाळली पाहिजे, याचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या राज्यातील सर्व वाड्या वस्त्या अगदी गल्ली बोळातले सुद्धा जे आपले चांगले डॉक्टर्स आहेत, अनेक वर्ष जे प्रॅक्टिस करतायत आणि त्या वस्तीला एक आधार म्हणून काम करतायत, त्या सगळ्यांना सोबत घेऊन आपण पुढे जातो आहोत. रेमडेसिवीर असेल, अगदी इतर काही गोष्टी असतील, या सगळ्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने वाटचाल करतो आहोत की जेणेकरून तिसरी लाट, दुसरी लाट तर लवकर थोपवायची आहेच, पण तिसरी लाटसुद्धा जर का आली तर तिचा घातक दुष्परिणाम आपल्या राज्यावरती होऊ द्यायचा नाही, हा चंग बांधून आपलं महाराष्ट्र सरकार काम करत आहे. हे झालं एक कोरोनाच्या बाबतीतचं. मग दुसरा मुद्दा आहे तो साहजिकच आहे. जसा पहिला मुद्दा मी सांगितला
की सुप्रीम कोर्टाने आज मुंबई महापालिकेच्या लढाईचं कौतुक केलेलं आहे. तसंच ही लढाई आपण लढत असताना ही जिकराची लढाई, जीवावरती बेतलेले संकट आहे, अगदी देशात हाहाकार झालेला आहे आणि अशी ही लढाई आपण जिद्दीने लढत असतानाच एक सुप्रीम कोर्टाने आणखीन एक निर्णय दिलेला आहे. तो मात्र थोडासा निराशाजनक आहे. बरोबर आहे, मराठा आरक्षणाची ही लढाई आपण न्यायालयाच्या माध्यमातून न्यायालयाकडे आपण न्यायालयात लढत होतो. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की काही वर्षांपूर्वी आपल्या विधिमंडळामध्ये सर्व पक्षांनी, म्हणजे तेव्हा तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युतीच सत्तेमध्ये होती आणि विरोधी पक्ष म्हणजे जे आज आपले सहकारी आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी, ह्या राज्यातील प्रमुख 4 पक्षांनी आणि इतर सर्वांनी एकमुखी एकमताने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा पास केला. तो मंजूर केला. मग त्याला आव्हान दिलं गेलं. उच्च न्यायालयामध्ये आपण ही लढाई जिंकलो. त्याला आव्हान दिलं गेलं. मग सर्वोच्च न्यायालयात ही लढाई गेली. सर्वोच्च न्यायालयात ही लढाई आपण लढलो आणि दुर्दैवाने आज हा निराशाजनक निकाल ह्या अगदी लढाईच्या ऐन भरामध्ये आलेला आहे. नेमकं काय झालं? जे काही एक ढोबळमानाने निकाल आलेला आहे, कारण आता निकालपत्र ते आता हाती आलेले, त्याच्यावरती आणखीन डिटेलमध्ये काम सुरू आहे, त्याचा अभ्यास सुरू आहे. पण सर्वानुमते एकमुखाने घेतलेला हा निर्णय सुप्रीम कोर्टाने त्याच्या विरोधात निकाल दिलेला आहे. मग असं कोणीतरी म्हणालं की आम्ही जे उच्च न्यायालयात जिंकलो ते सुप्रीम कोर्टात तुम्ही हरलात, तुम्हाला लढताच आलं नाही. नाही, असं अजिबात नाही आहे. ज्या वकिलांनी आपल्याला उच्च न्यायालयामध्ये विजय प्राप्त करून दिला, बाजू मांडली, यशस्वीपणाने मांडली, तेच वकील त्याच्यात कुठेही बदल न करता किंवा त्यांच्यात अधिक काही वकिलांची आपण त्यांना मदत देऊन ही लढाई आपण अत्यंत योग्यपणाने, समर्थपणाने सर्वांचं मत एकत्र घेत आपण ही लढलो आहे. पदरी निराशा आलेली आहे. पण निराश झालो किंबहुना निराश झाला तर तो महाराष्ट्र कसला. मी खास करून मराठा समाजाला एक वेगळ्या दृष्टीने धन्यवाद देतो आहे की त्यांनी फार समंजसपणाने हा निर्णय जो आहे हा ऐकलेला आहे. कुठेही थैथयाट केला नाही, आदळआपट केली नाही. त्याच्याबद्दल मी तमाम माझ्या मराठा समाजातील माता भगिनींना, बांधवांना हात जोडून धन्यवाद देतो आहे. आणि त्यांच्या नेत्यांनी सुद्धा मी विशेष उल्लेख करेन, छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा अत्यंत समंजस्याने आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. हे दिवस लढाईचे नाही आहेत, निदान आपल्या तरी नाही आहेत, कारण सरकार आणि आपली भूमिका एक आहे. जर सरकार ह्या निर्णयाच्या म्हणजे आरक्षणाच्या विरोधात असतं तर लढाई मी समजू शकत असतो. पण सरकार आपल्यासाठी लढतंय, आपली बाजू मजबूतीने सुप्रीम कोर्टात मांडते किंवा ती मांडली, आणि तरीसुद्धा हा एक निराशाजनक निर्णय आल्यानंतर मला असं वाटतं अजूनही लढाई संपलेली नाही आहे. कारण लढाई केव्हा संपते, सगळं काही अंधार पसरतो तेव्हा. आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला हा निकाल देत असताना म्हणजे त्यांनी सांगितलं की हा तुमचा अधिकारच नाही आहे. जे एक कमिशन, गायकवाड कमिशन आपण नेमलं होतं, त्याच्या शिफारशीसुद्धा त्यांनी सांगितलं की त्यासुद्धा त्यांनी बाजूला ठेवलेल्या आहेत. मग काय करायचं नेमकं? आता काय करणार तुम्ही म्हणता ही लढाई संपलेली नाही. मग सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर सुद्धा पुढे काय? आता पुढे आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना मला असं वाटतं पुढचा मार्ग दाखवलेला आहे की कुठे न्याय मिळेल आपल्याला, हे सर्वोच्च न्यायालयाने दाखवलेलं आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आरक्षण देणं, मग बाकीचे किचकटपणात मी जात नाही आहे. अशोकरावांनी अत्यंत व्यवस्थितपणाने दुपारी पत्रकार परिषद घेऊन एक व्यवस्थित बाजू मांडलेली आहे. कारण त्यांनी या विषयावरती गाढा अभ्यास केलेला आहे. गेले काही महिने, 1-1.5 वर्ष माननीय अशोकरावांनी किती बैठका याच्यासाठी घेतल्या असतील, किती जणांशी बोलले असतील, किती जणांशी चर्चा केली असेल, हे त्यांनाच माहिती. आणि त्यांनी आज दुपारी अत्यंत व्यवस्थित समर्पक शब्दामध्ये जे काही आरोप प्रत्यारोप असतील त्याला उत्तरं दिलेली आहेत आणि आपली बाजूसुद्धा व्यवस्थित मांडलेली आहे, ती आपल्यासमोर आलेली आहे. म्हणून मी ते परत त्याच्यात बोलणार नाही आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं की हा निर्णय घेण्याचा अधिकार हा राज्य सरकारचा नाही, मग कोणाचा आहे? तर हा अधिकार केंद्र सरकारचा आणि माननीय राष्ट्रपतींचा आहे. हा एक मोठा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे. आणि म्हणून
माझी जी पहिली प्रतिक्रिया आपल्यासमोर आलेली आहे त्या प्रतिक्रियेत मी म्हटलं की एका प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल देताना आपल्याला वेगळं मार्गदर्शन केलेलं आहे की कुठे न्याय मिळेल. त्याच वेळेला मी म्हटलेलं आहे की केंद्र सरकारला म्हणजे माननीय पंतप्रधान आणि माननीय राष्ट्रपती यांना मी हात जोडून विनंती करतो आहे की आता हा अधिकार आपला आहे हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आपण 370 कलम काश्मीरचं हटवताना जी हिंमत दाखवली तीच हिंमत आणि तीच संवेदनशीलता आम्हाला आत्ता पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जे 2 निकाल दिले होते ते शहाबानू खटला असेल किंबहुना ॲट्रॉसिटी ॲक्ट असेल तो सुद्धा केंद्र सरकारने म्हणजे संसदेने आपल्या अधिकाराचा वापर करून बदलला आणि एक संवेदनशीलता दाखवली. मग आता तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले की हा अधिकार आपला आहे आणि हा अधिकार आपला आहे म्हटल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र आहोत. महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला हा निर्णय घेतला गेला तेव्हा जे सर्व पक्ष एकत्रित आले होते ते सर्व पक्ष आजसुद्धा एकत्रित आहेत. आम्ही एकमुखी आपल्याला विनंती करतो आहे की आपल्याला जे जे काही सहकार्य आपल्या राज्यातून पाहिजे असेल आमच्या राज्यातून पाहिजे असेल ते आम्ही करतो आहोत, नक्कीच करू. मात्र आता सहनशीलता 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 ही आहे. माझा मराठा समाज हा सहनशील आहे. कुठेही आतताईपणा त्यांनी केलेला नाही. न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरला, तो सुद्धा शांततेने उतरला. अशा ह्या समाजाचा लढवय्या शेतकरी सगळं मी आपलं वर्णन केलेलं आहे. ह्या समाजाला न्याय देण्यासाठी आता केंद्र सरकारने जास्त वेळ न लावता निर्णय घ्यावा. मी आपल्या माध्यमातून माननीय राष्ट्रपतींना आणि माननीय पंतप्रधानांना विनंती करतोच आहे, पण उद्या अधिकृत पत्रसुद्धा मी त्यांना देतो आहे. जर का आणखीन आम्हाला तिकडे येऊन भेटण्याची आवश्यकता असेल तर तीही आम्ही करायची तयारी आहे. आणि ही एक मागणी आम्ही करत असताना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत ही आत्ता संध्याकाळी उशिरा प्राप्त झालेली आहे. त्याचासुद्धा अभ्यास आपल्या ज्येष्ठ विधिज्ञांकडून सुरू आहे. ज्येष्ठ वकिलांची एक मी म्हणेन फौज, कारण समिती फार छोटा शब्द झाला, फौज ही आपल्यासोबत आहे. त्यांच्यासोबत आजपर्यंतसुद्धा विचारविनिमय केलेला आहे. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाची ही प्रत प्राप्त झाल्यानंतर त्याचा अभ्यास सुरू झालेला आहे. त्याच्यात आणखीन काही मार्ग दाखवलेत का तेही बघतो. त्याच्यानंतर नेमकं निकालामध्ये म्हटलेलं काय आहे, आपल्या मर्यादा काय आहेत तेही आपण बघतो आहोत. मात्र पुन्हा एकदा मी सांगेन की जो मार्ग सर्वोच्च न्यायालयाने दाखवलेला आहे ह्या निर्णयाच्या बाबतीत केंद्र सरकारच्या अधिकारावरती त्यांनी मी म्हणेन एका अर्थी शिक्कामोर्तबच केलेलं की हा तुमचा अधिकार आहे. आता मला केंद्र सरकारचा अधिकार पाहिजे, कारण आम्ही सर्व पक्ष एकत्र आहोत. मराठा समाज आणि आम्ही आणि माझ्या महाराष्ट्रातले सगळे समाज हे सगळे एकत्र आहोत. ही मागणी केवळ एका समाजाची नाही तर न्याय हक्काची मागणी ही महाराष्ट्राची आहे आणि तिचा अनादर केंद्र सरकार, माननीय पंतप्रधान आणि माननीय राष्ट्रपती करणार नाहीत ही मला खात्री आहे, हा मला आत्मविश्वास आहे. तूर्त मी सर्वांना हेच सांगू इच्छितो की अत्यंत धोक्याच्या वळणावर कोरोनाच्या आपण उभे आहोत. जी शांतता, जो संयम तुम्ही आजपर्यंत दाखवलेला आहात तोच संयम, तीच शांतता यापुढे आपल्याला गरजेची आहे. आता संयम आणि शांतता 2 लढाईसाठी पाहिजे. एक तर कोरोनाविरुद्धची लढाई आणि दुसरी जी कदाचित जी काही समाज विघातक लोक किंवा शक्ती असतात की ते आग लावण्याचा प्रयत्न करतात, तर अशा लोकांच्या भडकवण्याला बळी पडू नका. सरकारवरती विश्वास ठेवा. सरकार पूर्ण ताकदीने, पूर्ण क्षमतेने ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमचा न्याय हक्क मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. एवढंच एक वचन आपल्याला देतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.